तुमचं नुकतंच लग्न झालंय आणि तुम्ही जर या फायनान्शियल मिस्टेक्स करत असाल तर सावधान. चला बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून नवीन लग्न झालेल्या कपल्स कोणत्या फायनान्शियल मिस्टेक्स करतात. पहिली चूक आहे ती म्हणजे बजेट न करते. बऱ्याच वेळा लग्न झाल्यानंतर प्रॉपर उत्पन्न आणि खर्च यांचं बजेट न केल्यामुळे बरेच कपल्स फायनान्शियल स्ट्रेसला सामोरे जाताना दिसतात. दुसरी गोष्ट आहे प्रॉपर टर्म इन्शुरन्स न घेणे. नक्कीच दोन्ही कपल कमवते असतील तर आपापला टर्म इन्शुरन्स घेणं गरजेचं आहे, कारण की उद्या सगळ्या फायनान्शियल रिस्पॉन्सिबिलिटी या तुमच्या दोघांवरती असणार आहे. तिसरी गोष्ट म्हणजे हेल्थ इन्शुरन्सला इग्नोर करणं. मित्रांनो, नक्कीच तुम्ही तुमच्या कुटुंबाचा सुरुवातीला दोघांचा एक चांगला हेल्थ इन्शुरन्स घेणं गरजेचं आहे, की ज्या हेल्थ इन्शुरन्सच्या माध्यमातून तुमचं कॅपिटल प्रोटेक्शन होऊ शकतं. चौथी अशी गोष्ट आहे की इन्व्हेस्टमेंटला इग्नोर करतं. लग्न झाल्यानंतर सुरुवातीला नवीन दिवस असतात, बऱ्याच गोष्टी करायच्या असतात आणि या काळात आपण इन्व्हेस्टमेंटला इग्नोर करतो. छोटी का होईना एखादी चांगली SIP तुम्ही करणं गरजेचं आहे. त्यानंतरची पाचवी मिस्टेक्स म्हणजे बऱ्याच वेळा तुझं पैसे माझे पैसे हा ॲटिट्यूड जनरेट होत असतो. त्यासाठी तुम्ही एक चांगलं असं जॉईंट अकाउंट ओपन करा आणि त्या जॉईंट अकाउंटमधून दोघांचे एक्सपेन्सेस आणि इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करू शकता. या तुम्ही मिस्टेक्स जर तुम्ही केल्या नाहीत तर नक्कीच पुढच्या 5-10 वर्षानंतर लग्नाच्या तुमची वेल्थ तर क्रिएट झाली असेल, पण तुम्हाला एक मानसिक शांतता पण लाभलेली असेल. आणि अशाच नॉलेजसाठी अर्थमित्रचं पेज फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.